राम राम मंडळी, तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर कसं आहे, तुम्हाला तर मागच्या व्हिडिओत आपण सांगितलेलंच होतं आपण कुठं आलतो. आपण आलतो देवरायमध्ये, का तर आपल्याला न्यायची होती झाडे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण देवरायची पूर्ण माहिती दिलेलीच होती. आता नंतर आपण आता चाललेलो डायरेक्ट आता गोशाळेकडे झाडे घेऊन. आता हे बघा, तुम्ही म्हणसाल आता हे मशीन कशासाठी आणलं आहे, ते तुम्हाला तिथे पुढे गोशाळेवरती गेल्यानंतर कळेलच कशासाठी आणलं आहे ते. नंतर आपण ओकेमध्ये अशी झाडं ही सगळी बघून घेतली. मस्तपैकी 5 झाडं आपण निवडली आणि ते घेऊन चाललो डायरेक्ट गोशाळेवरती. फायनली आपण डायरेक्ट गोशाळेवरती आलो. झाडे एका बाजूला ठेवून दिली. आता म्हटलं आपण बाकीच्या कामात सुरुवात करायला. तर कसं आहे, आपला आज पहिला दिवस येतो होता, त्यामुळं आपल्याला काही एवढं काय माहिती नव्हतं. पण आपल्याला गुरांचे कामं कसे करायचे तर पहिल्यापासून आपल्याला माहितीच आहे. हो, शेवट शेतकरी ना. हो, त्यामुळं काय काय गोष्टी सांगावी लागत नाहीत आपल्याला. तर हे बघा, 2 आपली बाळं झालती म्हणजे वासरं. हे 2 गायंना झालते. त्यातली एक गाय तर काय बाहेरच उभा होती कंटिन्युअस. म्हणजे सगळेजण आलतो ना आम्ही, त्यामुळं ती काय करायची, दारापाशी जायची माघार यायची, दारापाशी जायची माघार, कारण तिला तिचं वासरू बाहेर पाहिजे होतं ना तिच्याजवळ. शेवट आईची माया. हो, काय करणार. नंतर मग त्यात पावसाचं वातावरण झालं त्यामुळे लवकर सोडलं नव्हतं, पण नंतर दिलं सोडून त्यांना बाहेर, दोघांना पण. त्या नंतर हे दोन्ही भाऊ आपले शेण काढत होते. हे तर कसं आहे, निस्वार्थ प्रेम आहे. हो बघा, म्हणजे यात कुठलाही स्वार्थ नाही. जो तो ज्याच्या त्याच्या स्वतःच्या इच्छेनं सगळे कामं करत असतो इथं आलं की. आता मी पण डायरेक्ट आले आता म्हणलं बाकीचं पण कामं करून घेतली. तर इथं गुरांखाली चिखल लय होत होता, म्हणून डायरेक्ट आपण ती खोरं आणून ती सगळ्यांनी विल्हेवाट लावली त्या चिखलाची. म्हणजे पूर्णपणे पाणी एका साईडला काढून दिलं. नंतर बाकीचे सगळेजण तर ते वायरिंगचं काम करत होतं. का तर तुम्हाला मगाशी सांगितलं आपण ब्रेकर घेऊन आलतो. ते ब्रेकर आणलेलं म्हणजे खड्डे खांदायचे होते. त्यात राजेश भाऊ गुरांना आपले देत होते खायला आणलेलं काय असेल ते. एक 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 येत होतं तिथं. कसं काय बघा. नंतर आता म्हणलं कामं चालू करावेत आपली. पण म्हणतात ना, काहीतरी चांगलं करताना काहीतरी विघ्न येतच. तसं झालंच बघा. झाला पाऊस चालूच अचानक डायरेक्ट. मग काय, पाऊस चालू झाल्या एक महिना डायरेक्टच तळवटाच्या आतच घुसून जाऊन बसली. म्हणली मी भिजणार नाही. आता म्हणलं तसं काय करू नको, तुझ्या एकीमुळं सगळे आत येतील, त्यामुळे तिला पण बाहेर काढलं. नंतर बाकीची पण गँग बाहेर काढली. पाऊस थांबल्यानंतर परत कामाला सुरुवात केली. त्यात आपले डॉगेश बाय पण आपल्याला मदत करायला आलतेच. आता हे कसं आहे, शेडचं काम चाललं आहे म्हणजे कसं, आता गुरांना निवारा नाही. हो, चालूच आत्ता म्हणजे गोशाळा चालू झाली. त्यात कसं आहे, गुरांना निवारा आहे खूप गरजेचं आहे. हो, आपल्यालाच आपल्याहूनच घ्या ना. हो, शेवटते तर मुक्क चित्राब आहे, त्यामुळं त्याला तर काय करणार. त्यामुळं नंतर आता मग बाकी सगळ्यांना मनावर घेतलेलंच. मग सगळ्यांनी हळूहळू प्रत्येकाने खड्डे खांदायचं सुरुवात केली तेच. मग प्रत्येकजण एक 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 खड्डा धरत होता. मग ओकेमध्ये खड्डे बिड्डे खांदायचं चाललेलेच. त्यात आपल्याला आता म्हणलं असं जावं, आता काहीतरी काम आलं तर आपल्याला, त्यामुळं आता मी जातो म्हणलं इथनं पुढं आपण आता परत येऊन करू म्हणलं. कसं आहे, आता आपण इथं तर निघालेलोच, पण तुम्हाला जाता जाता एक सांगतो. तर कुणाला जर मदत करायची जर इच्छा असेल तर मी तुम्हाला जाताना डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कसं आहे, तुमची एक मदत म्हणजे आपला एक गोवंश वाचवू शकतो. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.